मंडळी रामकृष्ण हरी नमस्कार. मी तुमचा मित्र विकास दरेकर. इकडे आज कोण गाडी चालवते माहिती का? आवी दादा. आणि इकडे बघा मागं कोण बसलंय पहिला आता दिसानी बापू. एक तर आधीच गोरट्याला त्याच्यामध्ये मागं बसलाय अंधारात, त्याच्यामुळं दिसानी नाही व्यवस्थित. मी पार पांढरा झालोय इकडं. आपण लग्नाला पोरगी बघायला जायचो तेव्हा जर सांगितलं ना पोरगी कशी काय माग आहे माणूस याच्यासारखी थोडी काळी सावळी. बापू एवढा मनाला खायच्या. आणि पोरगी कशी आहे अशी जरा हे काय याच्यासारखी काळी सावळी, जरा काळी सावळी म्हणलं की बापू कॉमात. आणि लय पुरी बघितली आम्ही एकत्र बरं का. बापूनी ना आम्ही बापू किती पाहिले असेल बरं पुरी कमीत कमी? बरेच पाहिले. तर बापू, मी आणि आमचे मित्र सुनील गावारी यांनी मिळून, दोघांनी तिघांनी मिळून आम्ही कमीत कमी माझ्या बरोबर तरी मला वाटतं कमीत कमी 30-35 पुरी बघायला आली असते ती. आणि बापूचं तर कसं आहे माहिती, बापूचं लग्न आहे ना, बापूचं लग्न ठरवलं की दुसरीच पाहिली असं ना पोरगी. किती पाहिलं बापू? दोनच पोरी पाहिल्या. दुसरी तर बापू 5. त्याचा मध्यस्थी मी आहे का बापूच्या लग्नाचा. बापूचं लग्नच व्हायला जोरात ठरवलेलं आहे आम्ही. आणि मध्यस्थी मीच होतो ठरवायला. तोळेन गोळेन त्या टायमाला तर लय म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीत कामगार आहे हा पोरगा. एवढेच तोळे आणि तेवढेच तोळे पाहिजे. आता हुंडा घ्यायचा नाही घ्यायचा हे बंदी आहे. पण कसं आहे माहिती का, ते अंतस्थ गप्पा असते ना त्या सगळ्या होत्या. मग त्याला मध्यस्थी आम्ही, मग जरा काही थोडीशी व्यवस्थित डील केली जरा माझ्या पद्धतीने. आणि मग बापूचं लग्न ठरवलेले असा विषय झालेला आहे. बापू आयुधाचं लग्नाला नाही तसं काय लय गोळ झालं. आमच्या वेळेस काही नव्हतं तसं. आता ते पहिलं असायचं ना, ते पहिले म्हणजे आम्ही काय 18-57 उठा होतले का आम्ही? आम्ही जर 18-57 उठा होतले कसे आम्ही. याच्यावर टोपी जाऊ नका, तुम्हाला वाटत टोपी घातली असं काही तुम्ही समजू नका. पण खरं बापूचं आहे ना लग्न ठरवायला मी होतो. बापूचं लग्न कसं ठरवलं बापूला माहिती आहे ना. अंतस्थ गोष्टी बरोबर थोड्याहून राहिलं होतं अडून. बरोबर तेवढे ना मिटवलं. 1 तोळ्याचाच विषय मिटवायचा होता, तेवढा मिटवला आणि बापूचं लग्न ठरवलं. आणि माझ्याबरोबर जवळपास बापू 30-35-40 पुरी पाहायला आला असेल. पण काही जुळलं नाही. शेवटी आमचं जुळलंच बा कुठंतरी. ते आयला माझं तर जुळत तर आता काय सांगायचं, जुळत तर अर्ध तर रिकामं झालं होतं. कहाणी सांगायची बाई 3 तासाचा पिक्चर बनवायला ती कहाणी तुम्हाला पुढची जे सांगतो बरं का. काय नेमकी स्टोरी झाली ना आमचं लग्न ठरवायच्या वेळी, कसे गंमत झाली आणि किती पोरी पाहिल्या ते पण तुम्हाला पुढची जे सांगतो जरा. पण आता सध्या येतो जेजुरीला जाऊन दर्शन करून येतो आणि मग पुढचं पण नक्की पहा मंडळी. चला रामकृष्ण हरी.